मध्ये फलंदाज खरं तर तिकडे मात्र नक्कीच पाहत राहिलेत, झेल टिपला जाईल का, मात्र इथे मात्र नक्कीच पाण्याच्या डबक्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर हा प्रयत्न झालाय बॉल अडवण्याचा. धावा मिळणार किती तर तब्बल 3. चला फिल्डिंग टीम पिंक जर्सी 12th मॅन या. गोलंदाजाचं नाव काय, तुकाराम की सखाराम? जय. आंतरराष्ट्रीय गुणलेखक आल्यानंतर जर का 12th मॅन अजूनही येत नाहीत तर मग ही थोडी खंत आहे. चला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4-4 ही धावसंख्या. बिनबाद 4 अशी सुरुवात. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. द गेम ऑफ क्रिकेट, द रबर बॉलचा फॉर्मॅट. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आई जननी माता चषक 2025 या मॅच मध्ये 2 संघांना आपण पाहतो. एका बाजूला टीम आई गावदेवी घागरकोंड, त्यांच्या विरोधात आपण भैरवनाथ खडकवणे वॉरियर्स संघ आपण पाहतोय. पहिल्यांदा इथे रनआउटची संधी. बॅट्समन आउट होईल का, तर यस इट इज. फलंदाज क्रमांक 1 बॅटॉ आपल्याला पाहायला मिळतात. रोहित बॅक टू द डगआउट. रोहित बाद झालेत. घागरकोंड या टीम कडे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला तो अर्थातच टीम भैरवनाथ वॉरियर्स खडकवणे या टीमनं. आणि खडकवणे या टीमकडे खरं 2 खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात ज्यांना मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलं, तो श्री. आणि आता जो बॉलिंग करतोय तो जय. जय आणि श्री हे अंडर 19चे खेळाडू आहेत जे खरं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी सुद्धा त्यांनी खेळ केलाय. आणि 2 बंधू आहेत एकमेकांचे. आज खरं तर मी म्हणेन मग पोलादपूर तालुक्याला मिळालेले हे 2 हिरे आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जय वरवटकर आणि श्री वरवटकर असे 2 बंधू आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि वरवटकर बंधूंचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. किंबहुना आपण समजूया की श्रीनं मगाशी चांगलं इम्प्रेस केलं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ झाला, बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ झाला. एकंदरीतच गोलंदाजी सुद्धा चांगली संमिश्र राहिली आहे. कारण खेळामध्ये जर का तुम्ही गुणवत्ता सादर केली, चांगला परफॉर्मन्स दिला तर मात्र जय मिळणार, अन्यथा मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. हे क्रिकेटचं समीकरण आहे. आता मात्र नक्कीच ज्या गोलंदाजानं आतापर्यंत मी म्हणेन 4 चेंडू फेकले, धावा त्यानं खर्च केल्या 6, 2 फलंदाज बाद झालेत. दोन्ही फलंदाज आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. सांघिक विकेट ज्याला आपण म्हणतो. विकेट्स कशाही येऊ द्या, विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. धावांना रोख देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तर मग नक्कीच प्रयत्न हे करावे लागतील शेवटपर्यंत. चला आपण फिल्डिंग टीमला सूचित करूया, एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका, अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका. प्लीज घाई करा आणि लवकरात लवकर मॅचेस कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न, हुक मात्र फसलाय. टायमिंग थोडंसं चुकलंय. मिळणार 1 धाव. 1 धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. ते 2-7. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावांना रोख दिलाय. कुठेही षटकार मारता चौकार मारण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही. किंबहुना आपण असं म्हणूया ही षटकार चौकार मारण्याच्या खरं तर त्या प्रयत्नांना मात्र फसवलंय. आणि आज आपली गुणवत्ता सादर केली आहे ती गोलंदाज जयनं. जयचा खेळ संमिश्र राहिलाय. याही वेळेला 1 धाव येणारा, 1 धावसंख्या पुढे जाईल ते 8 या आकड्यावर असं गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना 1 चेंडू पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा. चला दुसरा गोलंदाज लगेच या. पुढचा सामना 2 षटकांचा राहील, बरोबर ना साहिल? ड्राइव्ह करण्याचा परत प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह थ्रू द बॉल गेलाय शॉट मिड ऑन विजन मध्ये.
एक मिळाली आहे, एक धावसंख्या जाईल पुढे, पाहायला मिळेल ती एकंदरीतच षटक क्रमांक दुसरं, एकूण धावसंख्या 9. हे दोन बंधू मगाशी ज्यांचा आम्ही उल्लेख केला, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं लेदरी क्रिकेट आणि लेदरी क्रिकेटमधून अंडर 19चं क्रिकेट ज्यांनी खेळलं आणि क्रिकेटचा एक चांगला अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे आहे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, आणि आज मागच्या काही 2-3 वर्षामध्ये अनेक नवनवीन खेळाडू आम्हाला पाहावयास मिळाले. ही चांगली बाब पाहायला मिळते. काही दिवसामध्ये जसं रबर बॉलच्या खेळामध्ये आपण पूर्णविराम घेऊ, असोसिएशनचे सर्व शिल्लेदार काही दिवसामध्येच SPL 4 म्हणजेच सह्याद्री प्रीमियर लीगचं नवीन पर्व कुठे होईल, कोणत्या दिवशी होईल, त्याचं मात्र नक्कीच लॉन्चिंग कशा पद्धतीने होईल या सर्व गोष्टींची आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. परंतु ऑफिशियली जेव्हा डिक्लेरेशन होईल त्याच्यानंतर मात्र अनाऊन्स आपल्याला करता येईल. या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करायची झाली तर संपूर्ण स्पर्धेमध्ये सामने चांगले रंगले, काही हाय व्होल्टेज मॅचेस आम्हाला पाहायला मिळाले. संपूर्ण स्पर्धेमध्ये 50 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर 2 ते 3 गोलंदाज आम्हाला असे पाहायला मिळाले ज्यांनी खरं तर 3, 4, 5 अशा षटकांचे, खरं तर मी म्हणे अशा धावांचं षटकं त्यांनी फेकली. हा डॉट बॉल आहे, डॉटनं पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते ती 11 या आकड्यावर. खेळातली मजा, पाऊस आज ऑन अँड ऑफ आम्हाला पाहावयास मिळाला. आज या खेळामध्ये यावेळेला मात्र चांगला चेंडू, क्वालिटी बॉलिंग, बोल्ड केलंय. चला बॅट्समन लगेच धावत जा, पळत जा. नवीन फलंदाज लगेच आतमध्ये जा, जुना फलंदाज लगेच बाहेर या. हा बॉल सरळ सोडून द्याल, दॅट शुड बी वाईट बॉल. 1 मिळेल, 1 धावसंख्या पुढे जाईल. 12 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. खेळातला आनंद, खेळातली मजा आज आपण पाहताय. इथे जमलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट खेळलंय आणि हेच आठवणीतले क्रिकेट आज पुन्हा एकदा नव्यानं स्पर्धात्मक रूपात आपण पाहतोय. ज्या खेळात खरं तर सर्वात जास्त आनंद आपल्याला मिळालाय तोच खेळ आपण वारंवार करतोय. क्रिकेट या खेळाची आपण चर्चा करतोय. गल्लीतून स्टेडियमपर्यंत खरं तर क्रिकेटमुळेच स्वप्न मात्र उंचावली जातात. या गोष्टीची आम्ही थोडी चर्चा करू. जगात पाहिलेले आपण वेगवेगळे खेळ, वेगवेगळे अनुभव, परंतु क्रिकेट याच खेळाचा आपल्याला मोह, याच खेळावर आपलं भरपूर 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 प्रेम आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, 13 धावा फलकावर गडी बाद झाले ते 3. यावेळेला मग तर किती मिळणार? 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न, धावा मिळाल्या ते किती? तर तब्बल 2. तिसरीचा प्रयत्न होईल. बॉल लुक्का छुपी खेळतोय, हाईड अँड सीक. इट्स अ मोयो मोमेंट इन द गेम. धावसंख्या 3 न पुढे गेली. टोटल स्कोर आपण पाहता दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 16 या आकड्यावर. चला तिसरा गोलंदाज लगेच या, पटकन या, फटाफट घाई करा. क्रिकेट हा पूर्णपणे सांघिक आणि सामूहिक प्रयत्नांचा खेळ आहे, जिथे प्रत्येक खेळाडूचं योगदान संघाच्या यशात नेहमीच महत्त्वाचं असतं. एका फलंदाजाची चांगली फलंदाजी असो किंवा गोलंदाजाची अचूक गोलंदाजी असो, खरं तर क्षेत्ररक्षकांची तीक्ष्ण नजर असो, सर्वच घटक एकत्र येऊन संघाच्या विजयाचे दार उघडत असतात. फलंदाजी करत असताना एका बाजूला खेळाडू धावांची संधी शोधत असतो, तर दुसऱ्या बाजूला खरं तर त्याचा साथीदार त्याला योग्य साथ देत असो. धावांचं नियोजन, प्रत्येक वेळी स्ट्राईक रोटेट करणं, दोन्ही फलंदाजांच्या संवादावर संघाच्या धावसंख्येचं गणित हे अवलंबून असतं. गोलंदाजी ती काही तसंच आहे. एकाच गोलंदाजाच्या कौशल्यावर संघ अवलंबून नसतो, तर प्रत्येक गोलंदाजानं ठराविक स्ट्रॅटेजीनुसार गोलंदाजी करणं हेही महत्त्वाचं आहे. बॉल हवेमध्ये झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. इथे गोलंदाजाला मिळालेलं हे पहिलं यश पाहायला मिळतंय. बॅट्समन आउट. लगेच नवीन फलंदाज जा मैदानामध्ये. खरं तर संघाचं यश हर्षद जे आपण पाहिलं तर संघाचं व्यवस्थापन, संघाचे प्रशिक्षक, सहाय्यक स्टाफ,
तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे खेळाडू आहेत, गोलंदाजी कशी आहे, फलंदाजी कशी आहे. धावसंख्या 16 आणि खरं तर सामूहिक प्रयत्नांमध्ये या सर्व काही गोष्टी समाविष्ट असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मात्र नक्कीच एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून तुम्हाला मात्र नक्कीच यशाच्या उंच शिखरावर पोहोचता येतं. 16 धावा, 4 गडी बाद झालेत. शेवटचे काही उर्वरित या षटकामधील 5 चेंडू शिल्लक असतील. त्या पद्धतीने हा बॉल पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये खेळून काढलाय. यावेळेला एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. 17 धावा, 4 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. लवकर फेका, गोलंदाजाकडे लगेच द्या बॉल. वेट वॉच ऑन द टो. हा बॉल खेळून काढला ऑफ साइडला. डिपेक्सचा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहेत, पोहोचतील का बॉल पर्यंत. ओव्हर मात्र या 2 धावा कव्हर करत असताना रणसंख्या पोहोचली ती 19. आज हर्षजी आम्हाला असा भास होतो की आज रविवार आहे, कारण आज सुट्टीचा दिवस 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन. परंतु आज वार शुक्रवार, उद्या शनिवार आणि परवा रविवार आहे. काही स्पर्धा रविवारी आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर रविवार म्हटलं की मग पूर्वी आरामाचा दिवस. पूर्वी रविवार म्हटलं की मग आठवायचा आराम, उशिरा उठणं, आईचा हातचं स्वादिष्ट जेवण, निवांत दुपारी झोपणं आणि हा दिवस फक्त विश्रांतीसाठी होता. परंतु आजचा रविवार पूर्णपणे बदललाय. एज अँड गॉन. आज रविवार म्हटलं की मग सकाळी उठल्यापासून फक्त एकच प्रश्न, मग मॅच किती वाजता आहे, आपली मॅच कधी आहे, मग मैदानामध्ये आपल्याला उतरायचं, त्यासाठी मात्र पूर्ण टीमची तयारी, मग पूर्ण किट बनवणं आणि सर्व आता क्रिकेटमय झालंय. रविवारी म्हणजे खरं तर आता क्रिकेटचा उत्सव आहे. प्रत्येक रविवारी काही ना काही मॅचेस असतातच. मग जेवणाची चिंता नाही, झोपेचा विचार नाही, मैदानावर फक्त स्वतःला सिद्ध करण्याची एक जिद्द असते. पूर्वी आपण घरी राहून आनंद घ्यायचो, आता मात्र मैदानावर खेळून तोच आनंद आपण अनुभवतो. हाच खरं तर आमचा आपला बदललेला रविवार आज थोडी आपण चर्चा करतोय. विकेट मिळाल्यानंतर मात्र शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर टार्गेट सेट होईल. धावसंख्या 1, 2 की 3 पुढे जाईल. 19 धावा आज ऑफ नाव. शेवटचा बॉल 2 तर मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न, फलंदाज बाद, चेस होईल आणि 2च मिळणार. 21 धावा, 22 धावांचं मला वाटतं टार्गेट सेट झालंय. चला फिल्डिंग टीम लगेच मैदानामध्ये उतरा. आई गावदेवी घागरकोंड संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या, कुठे टीम मीटिंग नको. आणि भैरवनाथ खडकवणे वॉरियर्स आपण लवकरात लवकर ओपनिंग पेअर मैदानामध्ये उतरा प्लीज. काही खेळाडू आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमच्या समोर सकाळपासून पाहायला मिळाले. खरं तर तेही थोडं स्ट्रगलच आहे, कारण काही खेळाडू असे असतात की ज्यांना आपल्या संघामध्ये कधी संधी मिळत नसते. 12th मॅनची भूमिका त्यांना सांभाळायची असते. काही खेळाडू असे असतात जे कामानिमित्त, उद्योगधंदा, व्यवसायानिमित्त मात्र कारण काही असेल खेळापासून दुरावलेले असतात. आज जर का बघितलं गेलं तर असा संपूर्ण युवा वर्ग ज्यांना आज मात्र नक्कीच क्रिकेटचा प्रॉपर सराव मात्र मिळत नाही, करता येत नाही, वेळ देता येत नाही. सर्वांसाठी मात्र क्रिकेटच्या काही स्पर्धा आपण पाहत असतो आणि म्हणूनच की काय रबर बॉलच्या संकल्पनेचा मात्र उगम झाला, असंच काहीसं दृश्य आम्हाला पाहायला मिळतं. फिल्डिंग लगेच सजवून घ्या, वेळ वाट बघू नका. ओपनिंग पेअर लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज, घाई करा. फिल्डिंग टीम घागरकोंड आणि भैरवनाथ वॉरियर्स चला लगेच मैदानामध्ये जा. मग अशी चांगली माहिती दिली अमितजी घाडगे यांनी. मुंबई क्रिकेट असोसिएशनला खेळ करणारे जय वरवाटकर आणि श्री वरवाटकर हे 2 बंधू अंडर-19चं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे आणि आज आपल्या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा, त्यांचं वर्चस्व आम्हाला पाहायला मिळालं आहे. दोन्ही खेळाडूंनी खरं तर चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आज आपल्या टीमला गरज असताना मात्र या निर्णायक मॅचमध्ये त्यांचा खेळ चांगला होईल का, निर्णायक मॅचमध्ये निर्णायक खेळ करण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सना जिंकायचं आहे. अगदी जो सर्वोत्तम खेळेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल ते मात्र नाराज होतील.
चला फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सजवून घ्या. एकत्र येऊ नका. पुन्हा एकदा आम्ही सूचना करू, शेवटची सूचना असणार आहे. एकत्र येऊ नका प्लीज. आज दोन्ही बाजूला ताकदीचे खेळाडू आहेत आणि म्हणूनच मॅचमध्ये मजा येईल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. 18 चेंडूमध्ये 22 धावा असं इक्वेशन आहे. मॅच कोणत्या बाजूला झुकेल आतापर्यंत आता आपल्याला लगेचच सांगता येणार नाहीये, परंतु जशी मॅच पुढे जाईल पहिलं षटक हे फार निर्णायक असणार आहे. खरं तर क्रिकेट आणि बुद्धिबलाचा खेळ कधी कधी असं वाटतं की क्रिकेट हा खेळ बुद्धिबलासारखा आहे. दोन्ही बाजूला समान ताकदीचे खेळाडू उभे असतात ज्यांना आपापल्या कौशल्यांना विजय मिळवायचा असतो. आणि जर खरं तर बुद्धिबलात तादे असतात, तसेच क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवातीच्या फलंदाजांना खरं तर टीमसाठी मजबूत पाया रचायचा असतो. आणि म्हणूनच की काय, जिथे आपण पाहतो ना बुद्धिबलामध्ये घोडा, उंट, हत्ती असतात, तिथे चपल क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये सुद्धा तेही वाकबगार आपल्याला पाहायला मिळतील. सो थोडीशी समरचना आपल्याला पाहायला मिळते. आपण थोडंसं कंपॅरिझन करतोय. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट टॅक्टिक्स अँड टेक्निक्स. बुद्धिबलामध्ये राजा आणि वजीर महत्त्वाचे असतात. क्रिकेटमध्ये कर्णधार आणि संघाचे प्रमुख खेळाडू हे विजयासाठी मात्र निर्णायक ठरतात. हे नेहमीच आपण पाहिलंय. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, मागच्या बाजूला कुणी नाहीये. डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये, फाईन लेगच्या रिजनमध्ये कुणीच नाहीये. बॉल मात्र तिथे थांबलाय. पाण्याच्या डबक्यामध्ये, गवत्याच्या गालीच्यामध्ये. मिळणार धावा 2-2 सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं कल्पेश आणि समीर असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंक जर्सी परिधान करून त्यांना रोखण्यासाठी षटक क्रमांक 1 स्पेलमध्ये फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर तुषार. तुषार म्हणजे पाण्याचे ठिपके, तुषार म्हणजे स्प्रिंकल, तुषार म्हणजे ड्रिझल. आपण म्हणतो ना की रिमझिम पाऊस होते, आपण जाऊ शकतो, फार भिजणार नाही, त्याला आपण म्हणतो की तुषार. तुषार आले गोलंदाजी मार्कवर. ओ वाव, क्या बात आहे, सुपर बॅट अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक. परंतु इथे बॉल थांबलाय. नशीब आणि नशिबाची साथ मिळाली आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये नशीब हे फार महत्त्वाचे असतात. 1% ऑफ दॅट लक फॅक्टर, 99% ऑफ युअर टीम एफर्ट्स. नशिबांसोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजेच क्रिकेट, आणि ही करावीच लागेल. कधी कधी आपण असं म्हणतो की हिम्मत आणि प्रयत्न इतकी ठेवा की नशीब झुकलं पाहिजे. पण हर्षजी, नशीब जर का झुकायलाच तयार नाही तर मात्र काय करणार, तिथे पर्यायच नसतो. जिथे मात्र आपण पाहताय की मागच्या 2 चेंडूवर 2-2 अशा 4 धावा अंकित केल्या. चला फिल्डिंग टीम लवकर आपण घाई करूया, आपण स्पीडअप करा गेमला. 6 धावा झालेत. इथून पुढे 1-1 षटकाचे सामने कव्हर करावे लागतील. ड्राइव अँड दॅट शुड बी बिगी, दॅट शुड बी माइटी अँड दॅट शुड बी मॅक्सिमम. ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग, स्टँड अँड डिस्पॅच पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. माऊली इव्हेंट्सच्या या स्क्रीनवर सुपर डॉक, आउटस्टँडिंग ऑन ड्राइव्ह, सिंपल सोबर, across the line, middle of the bat, over the DPS, into the fence. Oh, clean ball, no way. Played on, Salid. Falandaz, a big wicket in the match. Mr. Kalpesh back to the dugout. जबरदस्त खेळ. सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचं धाडस केलं, परंतु इथे धावांना थांबवलंय. पहिला बॉल स्टँड डिलिव्हर केलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलं. गोलंदाजानं मात्र त्याची गोलंदाजी साकारली आणि त्याचा स्टॉक बॉल फेकला फलंदाजाला. फर्स्ट विकेट डाऊन. परफेक्ट लाईन, डेडली लेंथ, आणि याचं फलित म्हणजेच विकेट. चांगली गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते टीम घागरकोण या टीमकडनं. स्पीड आणि कंट्रोल यांचा संगम तुम्हाला क्वचितच दिसेल आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झाल्या त्या 10, एकूण गाड्याच्या 22, अजूनही 12ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण कॅप्टन सज्ज राहायचंय. चला यानंतर आपण श्री राम वर्धे आणि टीम काटेतली कॅप्टन आपल्याला सज्ज राहण्यासाठी सज्ज करत सूचना करतोय. गुड बॉलिंग वन्स अगेन. 1-10, 13 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता संवाद नको, टीम मीटिंग नको प्लीज. कॅप्टन
कॅप्टन ऑफ घागर कोण? एकटेच या, सर्वांनी नको. टू मेनी स्पून स्पॉइल द कुक असं आपण नेहमी म्हटलंय. चला आणि लवकर या, भरभर या, पटपट या, फिल्डिंग पोझिशन घ्या, लवकर या, मेक इट फास्ट, मेक इट फास्ट. लहान बालाला कसं आपण सांगतो की हे करू नको आणि ते त्याला तेच करायला आवडतं. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉल फसलाय, थांबलाय, बॉलला उचलला, फेकून दिला, तोवर मात्र धावा मिळाल्या 2 धावसंख्या पुढे गेली. षटक क्रमांक इथे आपण पाहताय, पहिलं तुषार आणि एकूण धावसंख्या 12. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, हा लोअर फुल टोस पिक केलाय, एका हातातनं बॅट फिरवण्याचा प्रयत्न, बॉल हातातनं बॅट हातातनं निसटली, ग्रिप ऑफ झाली, स्लिप ऑफ झाले फिल्डर. हो खरं तर पावसाळी क्रिकेटचं हे गमक नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं. लेग बाय +1 धावा मिळणार 2, लेग बाय जस्ट अ सिंगल. दहा चेंडू 7 काढायचे. चला मेक इट फास्ट. पावसाळ्यातलं क्रिकेट आपण एन्जॉय करताय, जिथे आपण पाहताय की ओलसर विकेट, त्याचबरोबर आउटफील्ड थोडीशी ओलसर आहे आणि मैदान ओलसर असलं की मग खेळाडूंचा उत्साह सुद्धा तितकाच ओसांडून आपल्याला पाहायला मिळतो. जिथे आपण पाहतो की कधी खेळाडू निसटतात, कधी हातातनं चेंडू निसटतो, कधी हातातनं बॅट निसटते. यावेळेला आपण जरूर पाहिलं तर ऑन साइडला बॉल गेलाय, शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर आहेत, जोवर मात्र बॉल फेकला जाईल तोवर 2 धावा. 9 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करू की कुणी एकत्र येऊ देऊ नका. विनोद लक्ष द्या, फिल्डिंग टीमला कोणी एकत्र येऊ देऊ नका प्लीज. नो गेंदे 5 रनों की जरूरत. स्कोर करेक्शन 15 धावा. येस, अजून 2 धावा ऍड होतील का? तर येस, 3 आलेले आहेत. टोटल स्कोर हाऊ मच? 18. अमित सर, कधी कधी असं वाटतं ना, ओ यावेळेला मॅच क्लिअर, ऑलमोस्ट क्लिअर करणारा षटकार. क्या बात आहे, कडक फटका, स्टँड अँड डिलिव्हर, सुपर.